मी मंदार फणसे आणि आपण अजेंडा महाराष्ट्राच्या या चर्चासत्रात दिवसभर वेगवेगळ्या नेत्यांकडनं वेगवेगळ्या भूमिका आपण ऐकत आहोत। महाराष्ट्राची येती 10 वर्ष कशी असतील याबद्दल आपण सगळ्यांकडनं ऐकलं। आता असाच एक आश्वासक चेहरा आपल्या सोबत आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार शिवसेना पक्षाचे आणि त्याचबरोबरीनं अर्थातच जे आत्ताचे आपले मुख्यमंत्री आहेत एकनाथ संभाजी शिंदे यांचे सुपुत्र। या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आता खरं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडनं खूप विविध विषयांवरती आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यांच्याकडनं ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आहे नेमकं काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांचं स्वतःचं एक तरुण नेता म्हणून आकलन काय या आत्ताच्या सगळ्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये। स्वागत आहे तुमचं डॉक्टर श्रीकांत। आणि खरं तर महत्त्वाचा आत्ता विषय असा आहे की एकीकडे महाराष्ट्रात राजकारण अतिशय तापलेलं आहे, निवडणुकीचे वारे वाहत आहेत, निवडणुका कुठल्याही क्षणाला आता येणाऱ्या काळामध्ये जाहीर होतील आणि तुम्ही एका 3 महिन्यापूर्वी निवडणुकीला अतिशय जोरदारपणे सामोरं गेलेला आहात। हे जे निवडणुकीचं वातावरण महाराष्ट्रात आता येणाऱ्या काळात दिसणार आहे याच्यामध्ये तुमचा जोश कसा आहे? धन्यवाद मंदारजी आणि धन्यवाद न्यूज 18 लोकमतचे की आपण मला इथे आमंत्रित केलं। आणि आता आपण निवडणुकीच्या काळामध्येच आहोत। निवडणुका आता कधीही लागतील आणि त्या निवडणुकीसाठी पूर्णपणे महायुती जी आहे ती सज्ज आहे। हाऊ इज द जोश विचारलं तर हाय सर, मला वाटतं आमचा जोश चांगला आहे, मुख्यमंत्री मोदयांचा जोश चांगला आहे, उपमुख्यमंत्री मोदयांचा जोश चांगला आहे आणि या महाराष्ट्रातील जनतेचा देखील जोश हा चांगला आहे, महायुतीच्या बाजूनी आहे। आणि महायुती ज्या प्रकारे काम करते गेल्या 2.5 वर्षामध्ये जी कामं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली त्या कामांवरती विश्वास ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो आणि पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता महायुतीच्या बाजूने जी आहे ती उभी राहील। ज्या पद्धतीनं गेले काही काळ म्हणजे तुम्हाला जी काही 2-2.5 वर्ष मिळालेली आहेत या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक प्रचंड झंझावात कामांचा कार्यक्रमांचा तुम्ही स्वतः अनुभवलेला एक वेगळ्या भूमिकेमध्ये आम्ही तुम्हाला बघतोय। खूप कमी वेळामध्ये तुम्ही खूप मोठी जबाबदारी पक्ष नेतृत्व असेल, संघटन असेल या सगळ्या पातळींवरती निभावत आहात। पण या सगळ्या बरोबरीनं एक सबबमध्ये आम्ही सुद्धा स्वतः सबबमध्ये राहतो, उपनगरांमध्ये राहणारा माणूस आणि उपनगरांचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात। अशा वेळेला उपनगर ज्या प्रचंड प्रमाणामध्ये ही जी ग्रोथ आहे महाराष्ट्रामध्ये बरेच वेगवेगळ्या प्रांतातनं माणसं येतात, या ग्रोथला तिकडे जी अडचणी निर्माण झालेल्या आहेत सगळं कोलॅप्स एक स्वरूपाचं एक चित्र होतं। जी कामं चालू आहेत आता त्या कामांबद्दल तुम्ही स्वतः खूप लक्ष देत आहे, ती कामं वेगवेगळ्या पद्धतीनं अजूनही जवळजवळ पूर्ण झालेत, काही अर्धवट आहेत। अशा वेळेला ही कामं येत्या 5 वर्षात येत्या 10 वर्षात नेमका कसा बदल घडवून आणतील असं तुम्हाला वाटतं? खूप चांगला प्रश्न मंदारजी आपण विचारला आणि उपनगराचा प्रश्न विचारला, आमच्या आवडीचा। कारण की मुंबईच्या पुढे देखील लोक राहतात, मुंबईच्या पुढे देखील शहरं आहेत आणि मला वाटतं या मुंबईमध्ये जी लोक कामं करतात ती राहायला जी आहे ती डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, ठाणे अशा सगळ्या उपनगरांमध्ये राहतात। काही लोक वेस्टर्नमध्ये राहतात कारण की मुंबईमध्ये सगळे ऑफिसेस आहेत, शासकीय पण काम इथेच चालतं। आणि अशा उपनगरांना स्ट्रेंथन करण्यासाठी आतापर्यंत जे लक्ष दिलं गेलं नव्हतं ते गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आणि जेव्हा साहेब युडी मिनिस्टर होते मान्य मुख्यमंत्री महोदय तेव्हापासून ह्या उपनगरांना स्ट्रेंथन करण्यासाठी तिकडचं कम्युटेशन सोपं करण्यासाठी काम सुरू झालं। आणि आज जर आपण पाहाल की मुंबईमध्ये तर मोठे मोठे प्रकल्प होत आहेत, कोस्टल रोड होतोय, त्याचबरोबर MTHL आहे। बघा MTHLनी सगळ्यात हा मोठा देशातील सर्वात मोठा सागरी महामार्ग आणि तो नवी मुंबईला जोडतो, म्हणजे 2 शहरं जी आहेत ती अगोदर 2 तासाच्या अंतरावरती होती ती 20 मिनिटाच्या अंतरावरती आली। तसंच आता उपनगरामध्ये सगळ्यात जास्त लोक जी आहेत ती रेल्वेने प्रवास करत असतात, रोडवेजनी प्रवास करतात, तर त्याही शहरांना मेट्रोशी कसं जोडलं जाईल, रेल्वेचं अजून सक्षमीकरण कसं करता येईल। आपण पाहिलं असेल की जेव्हापासून एनडीएचं सरकार केंद्रामध्ये आलं तेव्हा रेल्वेवरती सगळ्यात जास्त खर्च झाला
आणि रेल्वेवरती रेल्वेला सक्षम कसं करता येईल. माझा मतदारसंघ घ्या फॉर एक्झाम्पल, सगळ्यात जास्त कामं गेल्या 10 वर्षामध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये करू शकलो. 5वी 6वी लाईन असेल, 3री 4थी लाईन असेल, हे कधीच झालं नव्हतं. गेले अनेक वर्ष लोक वाट बघत होते की कधी होईल कधी होईल. फक्त लोक वेळ का झाला होता तुम्हाला असं वाटतं? इतका वेळ झाला या सगळ्या गोष्टींना, संपूर्ण हे सगळं आता म्हणजे ज्यांनी पायापालट होण्यासाठी? ज्यांनी वेळ लावला 2014च्या अगोदर, हा प्रश्न तर खरं त्यांना तुम्ही विचारला पाहिजे. कारण की 2014 मध्ये जेव्हा मोदी सरकार आलं, एनडीएचं सरकार आलं, तेव्हा सगळ्यात जास्त काम हे रेल्वेमध्ये झालं, माझ्या मतदारसंघामध्ये झालं. आणि त्याचबरोबर रस्त्यांवरती सगळ्यात जास्त फोकस देखील आम्ही केला. आज माझ्या मतदारसंघामध्ये टनल होतोय, ऐरोली काटई हा ऍक्सेस कंट्रोल रोड. कधी विचार केला होता की महामार्ग उपनगरामध्ये कधी ऍक्सेस कंट्रोल रोड होईल? तो ऍक्सेस कंट्रोल रोड होईल. डोंबिवली ते नवी मुंबई माणूस जो आहे तो 10-15 मिनिटांमध्ये पोहोचेल. त्याचबरोबर हा जो आता कोस्टल रोड आहे, हा कोस्टल रोड विरारपर्यंत आपण घेऊन जातोय. बोरिवलीचा टनल जो आहे तो सँक्शन झालाय, त्याचं काम सुरू झालंय. त्याचबरोबर ठाण्याचा कोस्टल रोड जो विरारपर्यंत येणार आहे, म्हणजे हा कोस्टल रोड जो विरारपर्यंत जातोय त्याला ठाण्याचा कोस्टल रोड अटॅच होणार आहे. आणि त्याचबरोबर जो फ्रीवे चेंबूरपर्यंत आहे तो ठाण्यापर्यंत जातोय आणि तो फ्रीवे तोच MTHL ला जॉईंट होतोय. आणि तिथून MTHL वरून जो आहे तो एक अंडरग्राऊंड टनल हा आपला नरिमन पॉइंट वरती येतोय आणि नरिमन पॉइंट वरून कोस्टल रोडनी थेट सीलिंग वरून पुन्हा विरारपर्यंत जाता येते. म्हणजे लक्षात घ्या, मुंबई आणि उपनगराला पूर्ण कनेक्ट करण्यासाठी एक आउटर रिंग. कधी कोणी विचार केला नव्हता की मुंबईमध्ये आउटर रिंग होईल, पण आज पहिल्यांदा या मुंबईमध्ये आउटर रिंग जी आहे त्याची सुरुवात देखील झालेली आहे. हे काम जे आहे, हे अचिव्हमेंट जे आहे ते गेल्या 2 वर्षांमध्ये आम्ही केलेलं आहे की उपनगराला मुंबईच्या जवळ आणण्यासाठी ही सगळी कामं जी आहेत ही गेल्या 2 वर्षांमध्ये केली. तुम्हाला मी सांगेन, आता नवी मुंबईचं एअरपोर्ट होतंय. आता नवी मुंबईचं जेव्हा एअरपोर्ट होईल तेव्हा सगळी हळूहळू जे आहे हे तिथे देखील डेव्हलपमेंट होईल. तिथे देखील तुमचे ऑफिसेस शिफ्ट होतील. तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये नैनाचा प्रकल्प आहे तो त्या ठिकाणी शिफ्ट व्हायला सुरुवात होईल. कारण की एप्रिलमध्येच नवी मुंबईचं एअरपोर्ट जे आहे ते कार्यान्वित होते, सुरू होतंय. आता त्या नवी मुंबई एअरपोर्ट पासून, आता जे तुम्ही उपनगराचा प्रश्न काढला, तर माझा मतदारसंघ हा अंबरनाथ बदलापूर पर्यंत जातो. तिथे आम्ही एक ऍक्सेस कंट्रोल रोड करतोय. म्हणजे नवी मुंबई पासून ते थेट बदलापूर पर्यंत असा हा ऍक्सेस कंट्रोल रोड, ज्यांनी एका शहरातून, आता काय होतं उपनगरामधून समजा बदलापूरच्या व्यक्तीला, इथे तुमच्या चॅनलमध्ये पण खूप लोक बदलापूरचे डोंबिवलीचे राहतात, तर प्रत्येकाला हॉप करून यावं लागतं. बदलापूरच्या व्यक्तीला जर यायचं असेल ठाण्याला तर बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, ठाणे, मग मुंबई, मग नवी मुंबई ठाण्यावरून. हा ऍक्सेस कंट्रोल रोड आम्ही करतोय की थेट नवी मुंबईवरून हा पॅरलल रोड ह्या सगळ्या शहरांना जाणार आणि तो थेट बदलापूरवरून नॅशनल हायवेला जॉईंट होणार. म्हणजे वी आर क्रिएटिंग अ लूप अराउंड दी सिटीज. म्हणजे एका शहरातून बाहेर जर निघायचं असेल हायवेवरती, ऍक्सेस कंट्रोल रोडवरती, तर त्याला 10 ते 15 मिनिटापेक्षा जास्त लागणार नाही. मला वाटतं हे विजन जे आहे, हे विजन ठेवून आम्ही काम सुरू केलं आणि त्या विजनला जो आहे तो आज आकार येतोय. हेच आपलं अजेंडा महाराष्ट्राचा, विजन महाराष्ट्राचा. मला वाटतं हे जोपर्यंत एक मुख्यमंत्री, एक नेतृत्व विजनरी नसतो तोपर्यंत एवढा सगळा विचार करू शकत नाही. आता उपनगर जो लोकांना पहिलं लांब वाटायचं, डोंबिवली कुठे, अरे कुठे गावात चाललं का, बदलापूर, कर्जत तर म्हणजे दूरची बात राहिली. पण ह्या सगळ्या ऍक्सेस कंट्रोल, ह्या अशा सगळ्या आउटर रिंगमुळे उपनगर देखील जे आहे हे जवळ येईल. आणि डिसेंट्रलायझेशन ज्याला आपण म्हणतो की तिथल्या तिथे जे आहे ते लोक देखील तुमची मुंबईमधून, आता ठाणं पण, मुंबईचे लोक ठाण्याला शिफ्ट झाले, तर ठाण्याचे लोक पुढे शिफ्ट व्हायला लागले कारण की परवडणारी घरं तिथे मिळतात. तर या MTHL मुळे आणि ह्या रिंग ऍक्सेस कंट्रोल रोड्समुळे लोक देखील जिथे परवडणारी घरं आहेत तिथे राहू पण शकतात आणि तिथून कम्युट पण करू शकतात. त्याच्या वेळ जो आहे हा मुंबईकरांचा सगळ्यात जास्त वेळ जो आहे तो ट्रॅफिकमध्ये जातो. सकाळी बिचारा निघतो, ट्रेन पकडतो, धक्काधक्कीचा धक्के खात जो आहे तो ऑफिसपर्यंत पोहोचतो, संध्याकाळी दमला की परत तो जातो, फक्त झोपायला घरी जातो. पण त्याला चांगली लाईफ, क्वालिटी ऑफ लाईफ आणि क्वालिटी टाइम जर द्यायचा असेल तर ह्या असे सगळे रोड जे आहे, हे कम्युटेशन जे आहे, इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला उभं करायला लागेल. आत्ताचं उदाहरण आहे, कोस्टल रोड कनेक्ट केला सिलिंकला. लोकांना अगोदर कोस्टल रोड उतरून परत सिलिंगला कनेक्ट व्हायला 20 मिनिटं लागायची. ती 20 मिनिटं आता वाचली. थेट जो आहे तो सिलिंगवरून थेट व्यक्ती बँड्रापर्यंत, BKC पर्यंत पोहोचतोय, पुढे पोहोचतोय. पण आज दिवसभर ज्या पद्धतीनं चर्चा सुरू होत्या त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा समोर आला की ह्या सरकारने ज्या पद्धतीनं कामं करायला सुरुवात केली आहे, वेगवेगळ्या लोकहिताच्या ज्या काही योजना आल्यात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे,
तर त्यासाठीचा पैशाचा प्रश्न आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तो पैसा सरकारी तिजोरीत नसणार आहे, कारण 46,000 कोटी रुपये अशा प्रकारे सरकारने एका फटक्यात खर्च करायचं ठरवलं. बघा, मला वाटतं जेव्हा असल्या कुठल्या वेलफेअर स्कीम्स येतात तेव्हा ऑपोजिशनच्या पोटामध्ये नक्की गोळा येतो आणि त्रास होतो त्यांना. आणि मला वाटतं महाराष्ट्र इतका मोठा राज्य आहे, महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर वेलफेअर स्कीम्स हे बॅलन्स असलंच पाहिजे. मी म्हणत नाही की छोट्या मोठ्या राज्यांमध्ये पण वेलफेअर स्कीम्स जे आहेत ते सुरू झाले पाहिजे. त्या राज्याची जर सक्षम परिस्थिती असेल तर वेलफेअर स्कीम्स जे आहेत ते झाल्या पाहिजे. कारण की वेलफेअर स्कीम्सनी आता जर बघा, आता तुम्ही बोलताय की लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1,500 रुपये आपण देतोय. 3,000 दिले पहिल्या एका ह्याच्यामध्ये, नंतर आता 4,500 रुपये अकाउंट्समध्ये गेले. कधीच कोणी विचार केला नव्हता त्या महिलेबद्दल. का महिलांनी फक्त घरातच बसायचं का? त्यांनी उद्योगधंदा करायचा नाही का? त्यांच्यामध्ये पण खूप पोटेन्शियल आहे. आज महिला बचत गट एवढा सक्षम का आहेत आणि एवढ्या सक्सेसफुल का आहेत? कारण की त्यांना जे लोन मिळतं ते लोनचं त्यांच्या व्यवसायातून ते परतफेड करण्याची क्षमता जी आहे ती महिला ठेवते. कारण की एक महिला जी आहे ही घराचा पूर्ण कारभार सांभाळते. कितीही तिचं बजेट असलं तरी एक महिला जी आहे ती त्या मुलाची फीज असेल, दवा असेल, त्याचबरोबर बाकी सगळ्या गोष्टी असतील, कुठे बाहेर जायचं आहे त्यातून पैसे काढायचे आहेत, हेल्थसाठी पैसे ठेवायचे आहेत, हे महिला बरोबर करते. एक म्हणजे मला खरं तर वैयक्तिक प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत काही, कारण खूप म्हणजे बऱ्याच जणांच्या मनात हे प्रश्न आहेत. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री काम करतायत, सकाळी अक्षरशः सकाळपासून ते मध्यरात्री काय कधी कधी पहाट होते, तुम्ही त्यांच्याबरोबर असता, कशा पद्धतीनं तुम्ही हा सगळा म्हणजे जो झंझावात आहे एक प्रकारे कामांचा, तुम्ही त्याच्याशी असे पुरून कसे त्याच्यामध्ये उरतात, ही एनर्जी कशी तुम्ही टिकवून ठेवतात? बघा, मुख्यमंत्री महोदय अगोदरपासून त्यांना सवय आहे. दिघे साहेबांची तशी सवय होती. रात्रभर त्यांचा दरबार चालू असायचा. रात्रभर जे आहे ते लोक लास्ट लोकल पकडून यायचे आणि फर्स्ट लोकल पकडून परत जायचे. रात्रभर दिघे साहेब ऑफिसमध्ये बसायचे, लोकांना अटेंड करायचे. तेव्हापासून मला वाटतं शिंदे साहेबांना ती सवय जी आहे ही लागलेली आहे. आणि तेव्हापासून म्हणजे एक कार्यकर्ता म्हणूनच मी पूर्ण स्ट्रगल जे आहे हे जवळून पाहिलेलं आहे शिंदे साहेबांचं. लहानपणापासून बघा, मला नेहमी शिंदे साहेबांचं की तुमच्या वडिलांचं स्ट्रगल कोणाचं पाहिलं तुम्ही? बघा, लोकांना वाटतं फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, पण शिंदे साहेब जेव्हा नगरसेवक नव्हते तेव्हापासून आम्ही पाहिले. शाखा प्रमुख झाले, नगरसेवक झाले, नगरसेवकातून सभागृह नेते झाले, आमदार झाले, विरोधी पक्ष नेते झाले आणि आज मुख्यमंत्री झाला. हा जो प्रवास आहे हा थक्क करणारा प्रवास आहे. पहिल्यापासून जे आहे ते रात्रभर म्हणजे ते कधीच आमच्या कुठल्या तरी चॅनलला मी गेलो होतो तेव्हा मी म्हणालो होतो की आमच्या वाटेला शिंदेसाहेब, माझे वडील जे आहे ते खूप कमी आले, पण लोकांच्या वाटेला खूप चांगलं जास्त गेले. पण आज त्याचा आम्हाला अभिमान वाटतो की ज्या प्रकारे शिंदेसाहेब काम करत होते अगोदरपासून जे विजन ठेवून, आज ती जी मेहनत शिंदेसाहेबांनी केली, आज ती मेहनत त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन गेली. आणि आज मुख्यमंत्री झाल्यानंतर तर म्हणजे 18-18 तास, 19-19 तास जे आहे शिंदेसाहेबांना कमी आहेत. तुम्ही खूप वेळा वर्षावरती आला असाल, वर्षावरती कधीही या, कुठल्याही वेळी या, हजारो लोक जे आहेत ते वर्षावरती असतात. लोक जी आहेत ही कामं घेऊन येतात. आम्ही त्यांना भेटत असतो कारण की त्यांना एक होप आहे आणि विश्वास आहे की इथे गेल्यानंतर माझं काम होणारच आहे. कारण की मुख्यमंत्रीपर्यंत गेल्यानंतर काम नाही झालं तर कोणाकडे काम होणार? पण हा मुख्यमंत्री जो आहे हा पूर्ण वेळ जोपर्यंत शेवटचा व्यक्ती त्या वर्षामधून जात नाही रात्री, त्या शेवटच्या व्यक्तीला भेटल्याशिवाय तो जाऊन झोपत नाही. तर पहाटे 3 पण वाजतात, 4 पण वाजतात आणि हे रोजची परिस्थिती. आणि मुख्यमंत्री झाल्यापासून तर खूप जास्त रोजचे 3-4 लोकांना आता प्रश्न पडलाय की शिंदे साहेब झोपतात कधी, उठतात कधी. आता त्यांचं बघा कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं 2 दिवसा अगोदर. आता कुठल्या व्यक्तीचं ऑपरेशन झालं तर आईचं इन्फेक्शन, आईचं तर एकदम म्हणजे जेव्हा ऑपरेशन होतं तर सगळ्यात जास्त प्रिकॉशन घ्यावं लागतात, इन्फेक्शन होतं लगेच. पण त्याची पर्वा न करता दुसऱ्या दिवसापासून ते कामाला लागले.